नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता रोहिणीने पूर्ण तयारी केलेली आहे की आता कलाला सगळ्यांच्या समोर पकडून द्यायचं, सगळ्यांच्या समोर असं दाखवायचं आहे की नक्की काय होऊ शकतं आणि कलाने हे सगळं खोटं सगळ्यांपासून लपवून ठेवलेलं आहे, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची असं रोहिणीने पूर्णपणे ठरवलेलं आहे. कारण तिला कळलेलं आहे की या डिझाईन कलाच बनवत आहे. इकडे कला अद्वैत झोपलाय का नाही ते पाहते आणि उठून ती आता पुढचं काम करण्यासाठी जाणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी आणि राहुल बोलत असतात. रोहिणी राहुलला म्हणते, बघितलं का हे डिझाईन? तेव्हा राहुल म्हणतो, म्हणजे हे काय आहे? त्यावेळेस इकडे रोहिणी म्हणते की या डिझाईन या कलाने काढलेल्या आहेत. तेव्हा राहुल म्हणतो, कसं शक्य आहे? कारण एवढा चांगला डिझाईन आणि त्या ज्या डिझाईन आपल्याला इकडे स्वामीनाथन यांना द्याव्या लागतात त्या डिझाईन जर कलाने काढला तसं तुझं म्हणणं असेल तर कसं शक्य आहे? त्यावेळेस इकडे रोहिणी म्हणत असते की हो, अरे आपण उद्या बघूया ना नक्की काय झालेलं आहे, कुणी काय केलेलं आहे हे कळेलच आपल्याला. मग तेव्हा आपण करून घेऊया त्या गोष्टी, काय करायच्या आहेत त्या मॅनेज कशा करायच्या आहेत ते. तेव्हा रोहिणी असं म्हटल्यावर राहुल म्हणतो की ठीक आहे. आता रोहिणी आणि राहुल या दोघांनी ठरवलेलं असतं की आता जाणून घ्यायचं आहे की त्या डिझाईन नक्की कोण काढत आहे, नक्की काय होत आहे, या सगळ्या गोष्टी आता जाणून घ्यायच्या असतात. तेव्हा राहुल म्हणतो की चालेल चालेल मॉम, आपण बघूया उद्या. आणि आता ती म्हणते की जर एकदा का आपल्याला कळलं की या डिझाईन ही कलाच बनवत आहे तेव्हा मात्र आपल्या हातात मोठा बॉम्ब मिळालेला आहे आणि तो बॉम्ब कसा फोडायचा हे आपल्याला ठरवायला पाहिजे, असं ती राहुलला सांगत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की हो नक्की. आता राहुलच्या बाबतीत हा सगळा निर्णय हा रोहिणी आणि राहुलने घेतलेला आहे. कलाच्या बाबतीत नक्की काय करायचं आहे हा प्लॅन त्यांच्या दोघींचा सुरू आहे, दोघांचा सुरू आहे आणि त्यांनी ठरवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला इकडे आता खाली आलेली असते. ती डिझाईन काढायला सुरुवात करत असते, पण तिच्या मनामध्ये एक हुरहुर लागलेली असते. तिला असं वाटत असतं की नाही, हे चांदेकरला आपण सांगितलं पाहिजे, कारण अद्वैतचे ते शब्द तिच्या कानावर येत असतात. चांदेकर म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला? चांदेकरांमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं होतं. आणि मला जर खरं सांगितलं असतं तर मी ऐकून घेतलं असतं ना. हे अद्वैतचं बोलणं कलाच्या कानावरती पडत असतं आणि कलाला त्रास होत असतो. कलाला असं वाटत असतं की नाही, माझं काहीतरी चुकतंय, मी हे सगळं अद्वैतला सांगायला हवं होतं आधी, मला त्याच्याशी बोललं पाहिजे, मला चांदेकरशी बोललं पाहिजे, असं कलाला वाटत असतं. आणि कला तेच म्हणत असते, तिच्या डोक्यात तेच सुरू असतं की काहीही झालं तरी मी चांदेकरपासून ही गोष्ट लपवायला नको होती, असं कलाला वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला देवघरात येते, देवाच्या पुढे हात जोडते आणि म्हणते की या घराला कलेचा वारसा आहे, या घरामध्ये सोहम आणि प्रदीप सरांसारखे कलाकार आहेत, त्यामुळं नक्कीच माझं मन सगळेजण जाणून घेतील, त्यांना समजेल, ते मला समजून घेतील मी हे का केलेलं आहे. एखाद्या कलाकाराने त्याची कला सादर करणं म्हणजे एक देवाची प्रार्थना केल्यासारखं आहे आणि मी तेच करत आहे. परंतु मला ही गोष्ट लपवावी लागलेली आहे, त्यासाठी खरंच मला माफ कर. मी लवकरात लवकर चांदेकर समोर ही गोष्ट मांडेल आणि चांदेकरला विश्वास बसेल, असं कला बोलत असते. आणि नेमकं त्याच वेळी रोहिणी तिथं आलेली असते आणि रोहिणी हे सगळं बोलणं ऐकत असते, कारण तिला काही करून असं वाटत असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे हे लपून करते. आणि ह्या गोष्टीची खात्री आता रोहिणीला पटते, कारण कला हे जे बोलत असते ते सगळं रोहिणीच्या कानावर पडलेलं असतं. आणि रोहिणी कलाच्या जवळ येते. कला हात जोडून देवाच्या समोर उभी आहे, ती प्रार्थना करत आहे की जे काही घडत आहे त्याबद्दल खरंच देवाची ती माफी मागत आहे, मी हे सगळं लपवायला नको होतं असंही तिला वाटत आहे आणि त्याच गोष्टी तिने करत आहे, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. कला हे मनापासून करत आहे, तिला यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. पण आता ही गोष्ट रोहिणी मात्र मुद्दामूनच तिखट मीठ लावून सगळ्यांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि रोहिणीने त्या गोष्टीची तयारीही केलेली आहे. आणि त्याचवेळी रोहिणी आता कलाच्या जवळ येते आणि कलाला म्हणते की काय झालं गं, तुला काय बोलायचं आहे का? तेव्हा कला म्हणते नाही, काही नाही बोलायचं मला. तेव्हा रोहिणी मुद्दामूनच म्हणत असते की नाही, मला वाटलं, परत असं तुला वाटायला नको की तुझ्या मनात काहीतरी आहे आणि तू मला सांगितलं नाही. जर तुला काही मला सांगावं वाटलं तर नक्की सांग, असं रोहिणी कलाला सांगत आहे. तेव्हा कला म्हणते नाही, मला काहीच नाही सांगायचं. आणि कलाने रोहिणीपासून बरोबर ही गोष्ट लपवलेली आहे, म्हणजे रोहिणीला तिने सांगितलेलं नाही त्या गोष्टीचा फायदा मात्र कलालाच होणार आहे. रोहिणी मात्र तिच्याकडून काढून घेणार होती आणि ते सगळं पुन्हा सरोजच्या समोर येऊन ऐकवणार होती. ही गोष्ट मात्र कलाला चांगलीच कळलेली होती आणि कलाने बरोबर ती गोष्ट रोहिणीपासून लांब ठेवली. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी कलाकडे येते आणि म्हणते हे कसले पेपर्स आहेत गं? तेव्हा कला म्हणते नाही, ते असेच आहेत, मी टाईमपास करत होते ना.
नाही, मला काहीतरी करायचं होतं आणि झोप येत नव्हती म्हणून मी टाईमपास करत बसलेले आहे, असं ती सांगत असते आणि ती देवघरातून जाते. तेव्हा रोहिणीच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. रोहिणी म्हणते, असू दे, नको सांगू सत्ता, जेव्हा वेळ येईल तेव्हा मीच बघ तुझी कशी वाट लावणार आहे, असं रोहिणीने ठरवलेलं आहे. कला आता पुन्हा डिझाईन काढत बसलेली आहे आणि रोहिणी लांबून तिच्याकडे पाहत आहे. तिला खात्री पटलेली आहे की ह्या डिझाईन कलाच काढत आहे, पण उद्या तिला एकदा टॅली करायचं आहे, ऑफिसमधून त्या डिझाईन बघायच्या आहेत आणि त्यानंतरच रोहिणी ठरवणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला तिचं काम करत बसलेली असते आणि कलाच्या मनात मात्र वारंवार एकच गोष्ट येत असते की काही झालं तरी चांदेकरला मला हे सगळं सांगायला पाहिजे, काही झालं तरी चांदेकरला ह्या गोष्टी कळल्याच पाहिजेत की नक्की काय घडत आहे आणि चांदेकरपासून ह्या गोष्टी लपवून ठेवायला नको असं करायला वाटत असतं. इकडे सोहम आता रजनीकडे आलेला असतो आणि रजनी म्हणते, का रे सोहम आज इकडे? तेव्हा सोहम म्हणतो, नाही बाबा पण नाही येत ना, म्हणलं की चंपी करावी. तेव्हा रजनी म्हणते की असं आहे का, चल बस मी तेल घेऊन येते. तर सोहम म्हणतो, अगं माझी नाही आहे, मी तुझी चंपी करण्यासाठी आलेलो आहे. जेव्हा सोहम हे बोलतो तेव्हा रजनीला मात्र हसू येतं. ती म्हणते की काय सांगतोस तू हे? तेव्हा सोहम म्हणतो, हो, जे खरं आहे तेच बोलतोय आई, कारण दिवसभर तू इतकं काम करत असते माझ्यासाठी, बाबांसाठी, घरातल्या प्रत्येकासाठी तू राबत असते आणि तुझ्यासाठी मात्र कोणीच काही करत नाही, म्हणून मी आलेलो आहे. आता मला वाटत आहे की मी तुझी काळजी घेतली पाहिजे, असं म्हणत सोहम आलेला असतो आणि तो रोहिणीला म्हणत असतो की मी तुला तेल लावून देतो. असं म्हणत सोहम हा इकडे रजनीच्या डोक्याला तेल लावून देत असतो. तेव्हा रजनी म्हणते की मला एक कळत नाही आहे, माझ्या मुलामध्ये एवढा बदल कसं काय झालेला आहे, म्हणजे नक्की काय कारण आहे याच्या मागं? मला असं वाटतंय की नक्कीच तुझ्या आयुष्यात दुसरं कोणतरी आलेलं असेल त्यामुळं, आणि एखाद्या मुलाच्या आयुष्यात एखादी मुलगी येते तेव्हाच त्याच्यामध्ये हा बदल होतो. बरं मला एक खरं सांगा की नक्की कोण आहे ती? बरं ते जाऊ दे, तिला सांग तिची सासू खूप खास्ट आहे आणि तिच्या सासूला सगळा नीटनेटकेपणा लागतो, जराही इकडं तिकडं झालेलं चालत नाही. तेवढ्यात सोहम म्हणतो, मी तर तिला सांगणार आहे की तुझी सासू ही जगातली सुंदर सासू आहे, खूप चांगली आहे. आणि मग इकडे लगेचच आता रोहिणी म्हणते की म्हणजे रजनी म्हणते की नक्कीच कोणीतरी आहे, सांग ना सोहम कोण आहे? पण सोहम म्हणतो की झालं, चल मला पण झोप येते, असं म्हणत सोहम लाजतो आणि तो तिथून निघून जातो. कारण सोहमला ती गोष्ट आत्ताच आईला सांगायची नाही की अजूनही ती मुलीनेच आपल्याला होकार दिलेला नाही, तर ही गोष्ट आता आईला कशी सांगायची हा प्रश्न सोहमच्या पुढे असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला आरशाच्या समोर बोलत असते. ती म्हणत असते की मला काही करून चांदेकरला ही गोष्ट सांगायला पाहिजे आणि त्याला दाखवून दिलं पाहिजे की इकडे चांदेकरला या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पाहिजेत, असं तिला वाटत असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की आत्ता तू चांदेकर म्हणालीस ना? तेव्हा कला म्हणते, नाही, तुला वाटत असेल तसं, कारण तुला प्रत्येक वेळेस कशाचे भास होत असतात. आता सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. तेव्हा अद्वैतला प्लेटमध्ये कला पोहे वाढत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना, मला वेगळा ब्रेकफास्ट लागतो, मी तेच रोज खात नाही, रोज तू पोहे वाढतेस मला. तेव्हा कला म्हणते की मला माहिती आहे तुला वेगळा ब्रेकफास्ट लागतो आणि तुझ्यासाठी लागणारा वेगळा ब्रेकफास्ट आता बनवला पण गेलेला आहे, असं ती अद्वैतला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत रागानेच तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की काय चाललंय रे तुमच्या दोघांचं, प्रत्येक वेळेस भांडत असता नुसते, नक्की प्रॉब्लेम काय आहे तुमचा? असं अद्वैत आणि कलाला आबा बोलत असतात. तेव्हा लगेच सरोज म्हणते की कसं आहे माहिती आहे का आबा, प्रत्येक वेळेस ही मुलगी माझ्या मुलाशी नीट बोलतच नाही आहे, मग आपणच का त्याला समजून घ्यायचं, आपणच का त्याच्याशी चांगलं वागायचं, असं बोलत असते. तेव्हा ती म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळेस अद्वैतलाच का दोष देता, अद्वैतलाच का बोलत असता, तो चुकलेला असतो का प्रत्येक वेळेस, असं आता सरोज आबांनाच बोलते. तेव्हा आबा म्हणतात की हो, कोण चुकलं हे महत्त्वाचं नाही. तेव्हा सरोज लगेचच बोलते की आबा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेस ही मुलगी अद्वैतशी चुकीचं वागत आहे आणि तुम्ही मात्र तिचीच बाजू घेत असता, तिच्याशीच व्यवस्थित बोलत असता, तिच्या बाजूनेच तुम्ही अद्वैतला बोलत असता, त्यालाच ऐकवत असता. तेव्हा इकडे मात्र आबा म्हणतात की मी कोणाचीही बाजू घेत नाही, मी सगळं हे सगळ्यांच्या बाजूने बोलत असतो, असं आबा बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज म्हणते की तिने चुकीचं वागलेले आहे, तिने खोटारडेपणा केलेला आहे, म्हणून तर अद्वैत तिच्याशी या भाषेत बोलत आहे आणि असंच वागत आहे. मला असं वाटत नाही की अद्वैतचं काही चुकलेलं आहे, असं सरोज आता सगळ्यांच्या समोर सांगत असते. त्यानंतर इकडे रोहिणी आणि
राहुल म्हणतात की बघितलंस का नक्की काय झालेलं आहे ते, तुझ्या लक्षात येतंय का, कारण आता ती काय बोलली लक्षात आलं का तुझ्या, असं बोलत असते. ती म्हणत असते बघितलं ना, खोटं चालत नाही असं ती बोललेली आहे. हे ऐकवल्यानंतर इकडे रोहिणी म्हणत असते की बघितलंस ना राहुल, तुझ्या लक्षात आलंय ना. आता रोहिणी ही कलाच्या रूमच्या मागे मागे फिरत असते, तिच्या रूमच्या जवळपास फिरत असते, तिच्या रूममध्ये डोकावत असते आणि ती राहुलला फोन करते. राहुलला म्हणते की एक काम कर, आता मला वाटतं ही सानिकाशी बोलते, ती सानिका म्हणजे ऑफिसमधली सानिका असणार ना, असं रोहिणीच्या लक्षात येतं. तेव्हा रोहिणी राहुलला विचारते की ती सानिका फोनवर बोलते का बघ. तेव्हा राहुल म्हणतो काय झालं आहे नक्की. तेव्हा रोहिणी म्हणते जा ना बघ जरा. तर राहुल ऑफिसमध्ये रोहिणी फोनवर बोलते का ते पाहतो, तर खरंच इकडे सानिकाही फोनवर बोलत असते आणि इकडे कलाही फोनवर बोलत असते. तेव्हा आता कलाचं बोलणं होतं आणि मग सानिका आणि त्याचबरोबर कला या दोघींनाही इकडे फोनवर बोलताना आता रोहिणीने पकडलेलं असतं. दोघीच फोनवरती बोलत आहेत, म्हणजे डिझाईन देण्याचं काम हा दुसरा तिसरं कोणी नसून कलाच करत आहे आणि त्या डिझाईन ज्या दिल्या जात आहेत ती कलाच देत आहे. ही गोष्ट मात्र आता रोहिणीच्या समोर आलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रोहिणी राहुलला म्हणते की ठीक आहे, आता मला कळलेलं आहे की पुढे काय करायचं आहे ते, असं ती राहुलला सांगते आणि त्यानंतर राहुलला म्हणते की तू तयारीत राहा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी आता फोनवरती हे सगळं बोलणं ऐकते आणि तिथून जायला निघते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला मात्र या सगळ्या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. तिनं आता ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी या कलाला मात्र मी तोंडावर पाडणार आहे. काहीही झालं तरी कला चुकीचं वागत आहे, तर कलाला मी दाखवून देणार आहे की तू चांदेकरांपासून ही गोष्ट लपवलेली आहे, त्याचे परिणाम तर तुला भोगावे लागणारच आहेत. कारण प्रत्येक वेळेस माझ्या मुलावरती अन्याय झालेला आहे तर तो मी सहन करणार नाही. कला इकडे डिझाईन काढत बसलेली आहे. तिच्या डोक्यातून मात्र विचार जात नाही. तिला प्रत्येक वेळेस वाटत आहे की मला काही करून चांदेकरला ही गोष्ट सांगावीच लागणार आहे. पण आता कलाच्या आधी रोहिणीने ही गोष्ट अद्वैत आणि सरोज या दोघांच्या पुढे आणण्याचं ठरवलेलं आहे. कला म्हणते मी नुसतं चांदेकरला सांगणार आहे म्हणते, तरीही मला किती बरंसं वाटत आहे. काही झालं तरी मला या गोष्टीचा विचार करावाच लागणार आहे असं कलाने ठरवलेलं आहे. आणि कला म्हणते की मी लवकरात लवकर हे अद्वैतला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की या विचारांनी मला बरं वाटत आहे आणि त्याचबरोबर पेमेंटच्या बाबतीतही तिला म्हणते की आत्ता तो अकाउंटंट गेला नसता तर पैशाचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला असता. एका हप्त्याची मॅनेजमेंट तर झालेली आहे, पण आणखी काही पैसे अकाउंटला टाकून ठेवले तर पुढचं टेन्शन मिटून जाईल असा विचार इकडे कलाने केलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता रोहिणी ही सरोजच्या केबिनमध्ये आलेली आहे आणि ती सरोजशी बोलत आहे. सरोजला म्हणते की मला बोलायचं आहे. तेव्हा सरोज म्हणते काही महत्त्वाचं असेल तरच बोल, कारण माझ्याकडे आत्ता वेळ नाही. मी खूप कामात आहे रोहिणी. तेव्हा एक एम्प्लॉई तिथे येतो. मे कम इन मॅडम विचारतो आणि मग सरोज त्याला केबिनमध्ये घेते आणि त्याने फाईल आणलेली असते. त्या फाईलवरती सरोज साईन करते. तेव्हा तो गेल्यानंतर रोहिणीला मात्र ही गोष्ट अजिबात आवडत नसते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की हिने सगळी दादागिरी करत आहे. त्यावेळेस रोहिणी म्हणते की ऑफिसमधल्या प्रत्येक माणसाला तुला स्वतःच्या तालावरती नाचवायला आवडत आहे ना. सरोज वहिनी, आत्ता तो एम्प्लॉई आला, त्याने तुला विचारलं तेव्हाच तू त्याला आतमध्ये घेतलेला आहे आणि मग त्या पेपरवरती सह्या केल्या. पण तुला ह्या गोष्टी खूपच चांगल्या वाटत असतात ना गं. तुझ्यासमोर कुणीही एका शब्दानेही बोललं नाही पाहिजे असंच तुला वाटत असतं. सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते काय चाललंय रोहिणी तुझं हे. नाही, प्रत्येक वेळेस मी ऐकून घेते म्हणून तू का वाटेल तशी काय बोलत असतेस. तुला मी आधी सांगितलेलं होतं माझ्याकडे वेळ नाही आहे, काही महत्त्वाचं असेल तर बोल, नाही तर जा इथून. तेव्हा रोहिणी म्हणते की हो जाणार तर आहेच, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं माझं आहे. काही झालं तर या सगळ्यावरती माझाही तेवढाच अधिकार आहे. इकडे सरोजला ती म्हणत असते तू स्वतःला मालकीन समजते गं या घरची आणि त्याच पद्धतीनं तू वागत असते. या गोष्टीचा राग मात्र इकडे रोहिणीला खूप आलेला असतो. कला इकडे विचार करत असते. कला म्हणत असते की मला ना चैनच पडत नाही आहे. मला काही करून चांदेकरला ही गोष्ट सांगायलाच पाहिजे आणि चांदेकरला मी जोपर्यंत हे सांगत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. कारण काहीही झालं तरी चांदेकरला या गोष्टीबद्दल समजलंच पाहिजे असं कलाला वाटत असतं. कला डिझाईन काढत असते आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. कला म्हणत असते की जोपर्यंत मी चांदेकरला हे सगळं सांगत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही असं म्हणत कला आता फोन उचलते आणि ती अद्वैतला फोन करायला घेते आणि अद्वैतला फोनवरती सांगणार असते. पण अद्वैत काही फोन उचलतच नसतो. अद्वैत पण मुद्दामूनच फोन उचलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाच्या डोक्यातून विचार काही केला जात नाही. तिला प्रत्येक वेळेस असं
वाटत असतं की नाही, मी हे चांदेकरपासून लपवलं नाही पाहिजे. एकतर त्याला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही आणि त्याला या गोष्टीचा त्रास होणार आहे. मी त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, यामुळं चांदेकर खूप दुखावला जाईल असं कलाला वाटत असतं. आणि कला विचार करू लागलेली असते की नाही, काही करून मला अद्वैतला ही गोष्ट सांगावीच लागणार आहे. त्याच्या कानावर जोपर्यंत मी घालत नाही, त्याला जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की उद्याच्या भागामध्ये आता रोहिणीने तिचा प्लॅन वर्क करायचं ठरवलेलं आहे. तिने इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तिने लॅपटॉप आणि काही डिझाईनचे पेपर आणलेले आहेत आणि ते डिझाईनचे पेपर आणि लॅपटॉप सरोजच्या समोर ठेवलेला आहे. आणि सरोजला ती सांगते की या डिझाईन ह्या तुझ्या सुनेने केलेल्या आहेत आणि या डिझाईन ज्या आहेत ह्या अद्वैतने स्वामीनाथन यांना पाठवण्यासाठी अप्रूव्ह केलेल्या आहेत. त्या दोन्ही डिझाईन एकसारख्या आहेत असं तिने सरोजला सांगितलेलं असतं. तेव्हा सरोजला ही गोष्ट जेव्हा टॅली करावी वाटते तेव्हासाठी सरोज ते टॅली करण्यासाठी ते पेपर्स पाहायला घेते आणि सरोजलाही धक्का बसतो, कारण त्या दोन्ही डिझाईन सेम असतात आणि त्या डिझाईन सेम कशा आहेत हा प्रश्न सरोजलाही पडलेला आहे आणि सरोज ही ते पेपर पाहत आहे. इकडे आता रोहिणीने डाव साधलेला आहे. मुद्दामहूनच सरोजच्या समोर हे सगळं कारस्थान आणलेलं आहे. सरोजच्या समोर तिने मुद्दामहून असं आणलेलं आहे की सरोजला दाखवून दिलेलं आहे की बघितलं का, तुझी सून कोणत्या थराला जाऊ शकते आणि तिने आपल्या सगळ्यांना लपवून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं सगळं सरोजच्या समोर आणलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सरोज त्या डिझाईन पाहते. इकडे कला मात्र विचार करत बसलेली आहे. कलाला असं वाटत आहे की काहीही झालं तरी मला चांदेकरला हे सगळं सांगितलं पाहिजे, म्हणून ती चांदेकरला फोन करते. पण अद्वैत मात्र अति अगाऊचा का फोन आलेला आहे असा विचार करतो आणि तो फोन काही तो उचलत नाही. तो मुद्दामहून कॉल कट करतो. तेव्हा कला म्हणते की आता काही करून मला जेव्हा चांदेकर घरी येईल तेव्हा ह्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत, त्याला सांगितल्या पाहिजेत. कलाला मात्र टेन्शन आलेलं आहे. लवकरात लवकर मला ह्या गोष्टी अद्वैतला सांगायलाच पाहिजे असं कलाचं म्हणणं आहे. तर आता नक्की कला आणि अद्वैत या गोष्टी जेव्हा घरात सगळ्यांच्या समोर होणार आहेत तेव्हा कलाची बाजू अद्वैत कसा घेणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.